हाय गाईज, कसे आहेत सगळेजण? तर हा व्हिडिओ आहे गुरुवारी संध्याकाळचा. तर श्रेयाचे प्रोजेक्ट बनवायची तयारी चालू होती, त्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शुभमला देऊ घर बनवायला. त्याला इकडे स्वयंपाकची चालली. श्रेया, तुझा प्रोजेक्ट आणि जेवण. श्रेयाचं काम चालू होतं पुष्ट साफ करायचं का ते घराला छतावरती पुष्ट व्यवस्थित पाहिजे नाही, त्याच्यामुळे ते साळत होतं. शुभमचं चालू आहे तिकडं भाजी बनवायची का ते चपात्या आणि भात वगैरे झालेला होता, त्याच्यामुळे तो बनवत होता भाजी. मला त्याच्याच हातची भाजी खायची होती, त्याच्यामुळे त्याची भाजी करण्याची तयारी चालू. मी शेवची भाजी बनवली होती, ती खूप छान बनवते. त्यात श्रेयाला आवडत नाही तर त्यांनी वांग्याची भाजी बनवली. मी त्याला म्हणत होते बाहेर घेऊ का जेवण करायला. श्रेयाचं तर काम चालूच होतं, आम्ही दोघंच बसलेलो जेवायला. ती व्हिडिओ बनवत होते ते दोघांचे, आणि तो सांगत होता तिला घड्याळ दाखव किती वाजलेत बघ म्हणून. तर ती मग घड्याळ वाजलं का तर त्याला उपवास होता, तो उपवास सोडायचा होता त्याला. तर 11:30 वाजले होते उपवास सोडायला, गुरुवार असल्यामुळे. त्याच्या प्रोजेक्टलाच खूप वेळ गेला आम्हाला. तोच शेवटी फायनली मग तिचा प्रोजेक्ट पूर्ण झाला. त्याच्यानंतर मग आम्ही पूर्ण प्रोजेक्टचा पण व्हिडिओ तुम्ही बघायला भेटेल, तुम्ही पोस्ट केलेलाच आहे. तर तिचं फायनली व्हिडिओ प्रोजेक्ट तयार झाला. त्याच्यानंतर मग आमची झोपण्याची तयारी झाली. मी कोथिंबीर मिसत होते, म्हटलं ते हे करून ठेवा का तर सकाळची. नेहमी मी संध्याकाळचीच भाजी वगैरे नेसून ठेवत असते का तर गडबडीमध्ये पटपट घेऊ शकतो आपण पटकन काही लागले तर. त्याच्यामुळे मी भाजी पण कोथिंबीर वगैरे काय असेल तर सकाळचा डब्बा असतो, त्याच्यामुळे मी पटपट करतो. आणि खूप झोप येत होती तरी पण मी ते करतच होते. आणि हे दोघं पण झोपून गेलेले. चला बाय, गुड नाईट सगळ्यांना. चॅनलला लाईक. शुक्रवारचा मॉर्निंगचा व्हिडिओ पण मी ह्याच्यातच ॲड केलेला आहे का आता म्हटलं सकाळचा परत व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटणार. आम्ही जेवढा होईल तेवढा मी काढलेला, मग तो पण ह्याच्यातच ॲड केला आहे. श्रेयाला खायची होती पालकपुरी, मग त्याची तयारी चालू होती. मग मी ते मळून वगैरे घेतलेलं सगळं आणि मग ते बनवत होते. मग तिला घेऊन जायचं होतं डब्याला. म्हटली खूप दिवस झाले मग मी बनव. तेच चालू होतं मग बनवायचं. शुभम काय उठलाच नव्हता, तो उठतच नाही लवकर शुक्रवारची सुट्टी असल्यावरती. त्याला खूप आवाज दिले तरी तो उठत नव्हता. मग मी माझी तिला टिफिन वगैरे बनवण्याची तयारी चालू होती. थोडे जास्तच बनवलेले होते. म्हटलं आता फर्स्टच बनवत होते मी, पहिली वेळेस बनवलेले, पण ते असंच बनवले होते. मग हे बनवले, मग तिला टिफिनला पण दिले, मला नाश्त्याला पण राहील का तर मला दवाखान्यात जायचं होतं. म्हटलं आता आपलं जेवणच करून जावं इथनं. मग मी ते सगळं बनवून घेतलं व्यवस्थित सगळे, म्हणजे आमच्या दोघांचे पण येते. मग तिचा टिफिन वगैरे भरला, टिफिन वगैरे भरून दिला आणि राहिलेले परत मग मी थोड्याशा परत बनवत होते. मग तो उठला, तो आंघोळीला वगैरे गेला. म्हटलं आता 2-3च राहिलेले आहे, मग तो काही पुरणार नाही मग ते. त्याच्यानंतर मग आम्ही घरी निघालो. पण दवाखान्यातलं काम झाल्यानंतर त्यात माझं ब्लड काढलेलं होतं, त्याच्यामुळं मी खूप शांत होते. शुभमने मस्त गाणी लावलेली, ती इन्स्टाला व्हिडिओ वगैरे बनवलेले. मग ते मी म्हणजे हसण्यासाठी दोन्ही गाणी लावली होती. मग तो हसत होता, पण मला हसूच येत नव्हतं का तर इंजेक्शन दिल्यावरती ते ब्लड काढल्यावरती खूप त्रास होतो. मग मी काही हसलेच नाही. त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो. आल्यानंतर मग खूप भूक लागली होती. मग तो म्हटला राईस राईस बनवण्याची तयारी चालवली होती. सगळं कटिंग वगैरे केलेलं होतं. तर म्हटलं मसाले भात पटकन होईल का तर चपाती वगैरे बनवायला खूप वेळ लागेल, तर म्हटलं मसाले भात पटपट होईल. मग त्याच्यानंतर मग मसाले भाताचीच तयारी चालू होती.
मग ते पटपट सगळं कट करून वगैरे घेतलेलं होतं. मग तेच गॅस चालू केला, त्याच्यावरती कुकर ठेवला गरम करायला, तेल वगैरे टाकलं. मग पूर्ण भाताची तयारी केलेली होती. मग ते फ्राय वगैरे करतच होते. पूर्ण भात मसाले भात कसा बनवला आहे त्याची रेसिपी नक्कीच बघा, का तो खूप छान होतो आणि घरचा पावटा असल्यामुळं खूप छान लागतो तो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय केला. तूप वगैरे मी टाकलं का, तर तूप नंतर टाकल्यावर ही खात नाही, त्याच्यामुळे मी भातात वगैरे कशात पण टाकताना मी अगोदरच टाकत असते. मग ते एकदा नक्की बघा मी कसा भात बनवला आहे, तो खूप छान लागतो. तांदूळ वगैरे टाकून मस्त फ्राय वगैरे केला, चांगलं हलवून वगैरे घेतलं. पाणी टाकलं त्याच्यामध्ये, जेवढं लागतं तेवढंच टाकायचं, जास्त नाही टाकायचं का तर मग खूप गिचका होतं. मग मीठ वगैरे टाकलं, कोथिंबीर वगैरे टाकली सगळं. त्याला उकळी येण्यासाठी मग मी ठेवलं होतं. का तर उकळी आल्यावरतीच कुकरचं झाकण लावायचं, म्हणजे शिट्ट्या वगैरे छान होतात. मग शिट्ट्या वगैरे झाल्या, त्याच्यानंतर आपला भात तयार झालेला. तर नक्कीच एकदा ट्राय करा, मी बनवलं आहे तसा भात खूप छान होतो. आणि घरचे पावटे वगैरे असले तर खूप छान येत होतं. आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता, तर चला बाय.